राहुल रायबरेलीत शहीद कॅप्टनच्या कुटुंबियांना भेटले, म्हणाले मी तुमच्या पाठीशी उभा आहे. अंशुमन यांच्या आई म्हणाल्या मुलाचा अभिमान आहे. पतंजलीने 14 उत्पादनात विक्री थांबवली, सुप्रीम कोर्टात माहिती दिली. उत्तराखंड सरकारने यांचे उत्पादन परवाने निलंबित केले होते. हाथरस दुर्घटनेवर योगींची पहिली कारवाई, MDGO तहसीलदार इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी निलंबित. हाथरस दुर्घटनेवर योगींची पहिली कारवाई, MDGO तहसीलदार इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी निलंबित. विराट कोहलीच्या बंगळुरूमधील पबवर FIR, रात्री उशिरा मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याचा आरोप, इतर पबवरही गुन्हा दाखल. वरळीत हिट अँड रन प्रकरण, संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक करा नाहीतर पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरणार, मनसेचा कडक इशारा. राहुल गांधींना संसदेत डांबून कानशिलात द्यावी, भाजप कर्नाटकातील आमदाराच्या विधानाने नवा वाद. वसंत मोरेंना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, मनसेला सोडचिठ्ठी देऊन विवेकडून लढवली होती लोकसभा. पुण्याच्या वारजे मालवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, राष्ट्रीय स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवडीच्या आमिषाने फसवणूक. टास्कच्या आमिषाने 12.5 लाखांचा ऑनलाईन गंडा, पुण्याचा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद, MITने केले आयोजन, देश विदेशातील 13 संशोधक होणार सहभागी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन, पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू न झाल्याने आक्रमक पवित्रा. आमच्या पोरांनी न्यायासाठी रस्त्यावर काही येऊ नये, भुजबळांना फडणवीसांचे बळ, ही गोष्ट जनतेच्या लक्षात आली, मनोज जरांगे. फडणवीस यांची जादू पुन्हा चालणार का? राज्यसभेला कमी मते असूनही उमेदवार निवडून आणला, आता विधान परिषदेतही होणार करिश्मा. मुलींना मोफत शिक्षण, गाईगाईतली योजना, रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका, अधिकाऱ्यावर नाव न घेतला केला भ्रष्टाचाराचा आरोप. शेतकरीचे बॅग कापून 10,000 रुपये पळविले, हिंगोलीच्या जवळा बाजार पोलीस चौकीत गुन्हा दाखल. ऑडीचा नाद पडला भारी, ट्रेनी अधिकाऱ्याची पुण्याहून वाशिमला बदली, खासगी कारवर लाल दिवा लावल्याचा आरोप. तासगावसाठी रोहित पाटलांची जोरदार तयारी, म्हणाले पैलवान छोटा असो किंवा मोठा चितपट करणारच. बंगालमध्ये महिलेला मारहाण, 4 जणांनी हातपाय धरले, 2 जणांनी लाठींनी मारले, आरोपी TMC आमदाराच्या जवळचा. मोदी पुतीन यांना म्हणाले युद्ध शांततेचा मार्ग नाही, बंदूकगोळ्यांनी प्रश्न सुटत नाहीत. रशियाचे राष्ट्रपती म्हणाले तुमच्या प्रयत्नांचा आम्ही आदर करतो.